पुण्यातील कोथरूडमध्ये पोलिसांनी सामाजिक संस्थेच्या 3 महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप होतोय। पोलिसांनी घरात घुसून मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोपही बघायला मिळाला। नवऱ्याच्या अत्याचाराला कंटाळून घर सोडलेल्या 23 वर्षीय विवाहितेला मदत केल्यानं हा मारहाण झाल्याचा दावा करण्यात आलाय। मारहाण करणाऱ्या पोलिसांपैकी एक व्यक्ती पीडित विवाहितेच्या नवऱ्याचा नातेवाईक असल्याचाही दावा केला गेलाय। दरम्यान खासदार सुप्रिया सुळेंकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली गेली आहे। सामाजिक महिला कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा सुप्रिया सुळेंनी केली। दरम्यान आम्ही मिसिंग महिलेच्या तपासासाठी त्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरी गेलो होतो, कोणतीही मारहाण केली नाही, कोथरूड पोलिसांचं स्पष्टीकरण। मी आता इथे कोथरूड पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये आहे। तुम्ही बघू शकता माझ्या मागे कोथरूड पोलीस स्टेशनचा परिसर आहे। ह्या पोलीस स्टेशनमधल्या काल PSI मॅडम होत्या, प्रेमा पाटील मॅडम, आणि त्यांचे सहकारी इथले आणि संभाजीनगरच्या पोलीस स्टेशनमधून आलेले काही सहकारी मधील एका मिसिंग केस संदर्भात पुण्यात आले असताना संभाजीनगर पोलीस आणि पुणे पोलिसांनी एका महिलेला मदत केल्याने पुण्यातल्या काही तरुणींना त्रास दिल्याचा आरोप या तरुणींचा आहे आणि मारहाण सुद्धा केलेली आहे, असा आरोप जो आहे तो त्याने केलेला आहे। त्या संदर्भात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे, FIR करावा अशी त्यांची मागणी आहे। त्या सगळ्या तरुणी आपल्या सोबत आहेत। नेमकं काय प्रकार झाला तुमच्या सोबत आणि कधी झाला? 2 दिवसापूर्वी दुपारी 2-2:30च्या सुमारास डायरेक्टली आमच्या रूमवरती माझ्या मैत्रिणी सगट काही पोलीस आलेले होते। त्यांच्यासोबत शिंदे, कामठे असे औरंगाबादचे पोलीस आलेले होते। तर त्याच्यामध्ये आम्ही आमच्या गोष्टीमध्ये होतो, तर ते अचानक रूममध्ये आले आणि अचानक असं माझ्या मैत्रिणीला म्हणाले की फुल कपडे घाला आणि चल, असं डायरेक्टली त्यांनी उच्चार केला। त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं की कोण आहात तुम्ही, काय तुमची ओळख वगैरे करून द्या। असं त्यांनी काही करून दिलेलं नाहीये। डायरेक्ट झडती घेतली, रूम वगैरे बघितली, पूर्ण कपाट बघितलं, आमचे फोटोज बघितले, आतमध्ये बाथरूममध्ये बेडरूममध्ये सगळ्या गोष्टी बघितल्या। नंतर त्यांनी त्यांचे आय कार्ड वगैरे दाखवले विचारल्याच्या नंतर। त्याचा पण त्यांना खूप राग आला की बाबा हे कसं काय विचारू शकतात असं, आणि असं सगळं अर्धा तास त्याचं तिथे त्यांनी केलं। त्याच्यानंतर ते परत अर्धा तासाने रूमवरती आले आणि डायरेक्टली 2 लेडीज पोलीस येऊन आम्हाला डायरेक्ट उचलून घेऊन गेल्या। त्यामध्ये आम्ही कपडे वगैरे चेंज करत होतो, डायरेक्ट आमच्या रूममध्ये घुसल्या आणि रूममध्ये घुसत असताना त्यांना मी म्हणत होते की मी कपडे चेंज करते, तर लेडीजच आहे, काय होत आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी डायरेक्टली माझा फोन जप्त केला आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनला घेऊन गेल्या। तिथे गेल्याच्यानंतर मी खूप घाबरले आणि त्यांना मी सांगतच होते की बाबा जी कुठली मुलगी आहे ती वन स्टॉप सेंटरला तुम्हाला मिळेल, तिच्याशी कॉन्टॅक्ट करा, माझ्या मैत्रिणी श्वेता पाटीलला कॉन्टॅक्ट मला करू द्या, असं सांगत असताना पण त्यांनी काय माझं ऐकून नाही घेतलं। डायरेक्टली मारायला सुरुवात केली, 2 चापटा मारल्या, लाथाने त्यांनी बुक्क्याने मारलेला आहे। तसेच त्यांनी मला माझ्या जातीवरून, जात कुठली, तू कुठल्या जातीची आहेस, तू ह्याच जातीची आहेस म्हणून अशीच आहेस, हे महारामांगाचे लोक असेच असतात असं त्यांनी उच्चारलेलं आहे। माझी पर्सनल चॅटिंग, माझे फोटोज, व्हिडिओ रेकॉर्डिंग सगळं त्यांनी वाचलेलं आहे, बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे। पोलीस स्टेशनमध्ये नेऊ बेदम मार दिलाय माझ्या मैत्रिणीला। तिला वाचवत असताना त्यांनी मला देखील मार दिला की मी त्यांना म्हणत होते की तुम्ही असं मारू नाही शकत, आधी सांगा काय झालंय, कशा संदर्भात वगैरे, तर त्यांनी मला देखील चापट दिली। आम्ही म्हणत होतो आमचं FIR दाखल करून घ्या, ते म्हटले रात्री होणार नाही, वरिष्ठ पोलीस अधिकारी आल्यानंतर सकाळी बघू। मग म्हटलं आम्ही इथे आलो हे तरी माहीत पाहिजे ना, तर आम्ही एक तक्रार नोंदवतो। मग त्यांनी खूप वेळ टाइमपास केल्यानंतर की नाही असं नाही होऊ शकत, सगळं ऐकून घेतल्यानंतर म्हटलं ठीक आहे तक्रार दाखल करा। मग तक्रार दाखल केली, त्याची पोचपावती घेतली। काल आम्ही पोलीस स्टेशनला गेलो की तिचं मेडिकल करायची गरज आहे FIR साठी, तर मेडिकलची यादी द्या। तर ते तिथल्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक जे आहेत देशमाने, तर त्यांनी आम्हाला 2-2.5 तास बसवून ठेवलं। त्यांनी सांगितलं नाही आम्ही काही देऊ शकत नाही मेडिकल वगैरे वगैरे, आणि मी करेल 8-10 दिवसात चौकशी असं, आणि काही FIR ची गरज नाही असं। ते खूपच वेळ त्यांनी आमचा टाइमपास केला। मग आम्ही स्वतः जाऊन ससूनला जाऊन तिचं प्रायव्हेटली मेडिकल करून आलोय आणि आता आमची हीच सगळी मागणी, तुम्ही इतक्या सगळ्या वेगवेगळ्या लेवलने पोलीस आणि आम्हाला काहीच सपोर्ट करत नाहीयेत, तर आमची हेच मागणी, आम्ही CPना, इथले जे कमिशनर ऑफ पोलीस आहे किंवा गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे एकच मागणी की आमचा गुन्हा नोंदवणं हा आमचा अधिकार आहे। त्या पोरींची दलित आयडेंटिटी होती, ती मुलगी होती म्हणून, किंवा ती एकटी बॅचलर राहते आणि तिच्या बळावर राहते म्हणून तिला जे ह्युमिलेट केलं गेलं पोलीस स्टेशनला। पुण्यासारख्या विद्येचं माहेरघर असणाऱ्या शहरामध्ये अनेक महिला, अनेक विद्यार्थिनी जे आहेत ते एकटं राहतात आणि आपलं सगळं जो आयुष्य आहे ते जगत असताना अशा प्रकारे त्रास देणं हे खरं तर अशोभनीय आहे। यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।